नमस्कार, क्रांतिभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे। काल काही तांत्रिक अडचणीमुळे जो पिठोरी शिरसगाव ते रेवलगाव रस्त्याच्या संदर्भात जो रस्ता वाहून गेला त्या संदर्भात आपण बातमी प्रकाशित केली होती। पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आवाज जनतेपर्यंत पोहोचलेला नाही। त्याबद्दल क्रांतिभूमी मराठी न्यूज त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहे। पिठोरी शिरसगाव ते रेवलगाव रस्ता मागील 7 ते 8 महिन्यापूर्वी झाला अशी येथील ग्रामस्थांची म्हणणे आहे आणि हा रस्ता जवळपास 3 ते 4 ठिकाणी वाहून गेलेला आहे। त्यामुळे गावातील नागरिकांचा तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलेला आहे। आता निघत असलेले फळबागायत मोसंबी असेल, आज त्यानंतर पुढील 1 ते 2 महिन्यानंतर ऊसाचं प्रमाण सुरुवात होणार आहे, ऊस तिथून निघणार आहे आणि तिथं पूर्णपणे रस्ता हा खचून गेलेला आहे, वाहून गेलेला आहे, मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। तिथं रस्त्यात जाण्यासाठी सुद्धा सध्या रस्ता नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। बैलगाडी घेऊन जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही आहे, पायी चालणाऱ्यासाठी सुद्धा रस्ता नाही आहे। आज जवळपास त्या रस्त्यावरून 30 ते 40 शेतकरी नेहमी येणं जाणं करत आहेत। आज तिथले गुरेढोरे यांना चारा पाण्यासाठी किंवा तिथून शेतातून चारा आणण्यासाठी सुद्धा आज शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। तर डोक्यावर आणा तर ह्या गड्ड्यातून रस्ता पार कसा करावा हा मोठा प्रश्न आज शेतकऱ्यासमोर निर्माण झालेला आहे। दुसरी गोष्ट, बाजूला जी गलाटी नदी वाहते त्या गलाटी नदीतून सुद्धा पाणी चालू असल्यामुळे तिथून सुद्धा पलीकडे रस्ता पार करणं मुश्किलीचं झालेलं आहे। म्हणजे शेतकरी सध्या हा जीवन मरणाच्या दर्जात बसलेला आहे। याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन तेथील रस्ता त्वरित दुरुस्त करावी। तलाठी येईन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला रस्ता तात्पुरत्या स्वरूपात का होईना रस्ता सध्या सुरू करण्यात यावा अशी संबंधित शेतकरी आणि पिठोरी शिरसगावातील ग्रामस्थ जे ज्यांची शेती त्या